पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही संजीवराजे निंबाळकरांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। संजीवराजे निंबाळकर यांची आजही चौकशी सुरूच आहे। एकाच वेळी पुणे फलटण इथल्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली। विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहारांबाबत ही चौकशी केली जाते। तर एकाच वेळी पुणे फलटण इथल्या निवासस्थानी छापेमारी टाकण्यात आलेली आहे आणि विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहारांबाबत ही चौकशी केली जाते। संजीवराजे निंबाळकरांची आजही चौकशी केली जाते। काल तब्बल 17 तास निंबाळकर कुटुंबियांची चौकशी झालेली होती। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी आज तपासही सुरू आहे। तर कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। छापेमारी तपासणी करत आहेत। संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आजही आयकर विभागाची चौकशी सुरू आहे। खरं तर 24 तास झाले या आयकर विभागाने काल छापेमारीला सुरुवात केलेली आहे। पुणे फलटण आणि मुंबई या ठिकाणी त्यांच्या घरावर आणि उद्योगावर छापेमारी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यातील प्रभात रोडवरचं हे लक्ष्मी निवास आहे। याच ठिकाणी अजूनही आयकर विभागाचे अधिकारी आहेत, त्या ठिकाणी चौकशी करत आहेत। तब्बल 24 तास झाले या ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की आयकर विभागाच्या केंद्रीय पथकाच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या कालपासून या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर निंबाळकर यांचं हे जे घर आहे त्यांना बाहेरचं जे दार आहे त्या बाहेरच्या दाराला कुलूपसुद्धा लावण्यात आलेलं आहे। बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ शकत नाही किंवा आतला माणूस हा बाहेर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं ते हे घर आपल्याला पाहायला मिळतं, त्याला बाहेरून कुलूपसुद्धा लावण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर या ठिकाणचे जे कामगार आहेत त्यांनासुद्धा आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर कालपासूनच या छापेमारीला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही चौकशी आहे ती या छापेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एकाच वेळी फलटण, पुणे अशा ठिकाणी निवासस्थानी आहेत। या ठिकाणी संजीवराजे निंबाळकरांच्या चौकशी सुरू आहे। खरं तर गोविंद दूध डेअरी जी आहे त्याबाबतची पण या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचं माहिती जी आहे ते आपल्याला मिळालेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यातील प्रभात रोड परिसरात हा त्यांचा निवासस्थान आहे। या निवासस्थानाबाहेर आपल्याला आयकर विभागाच्या 2 गाड्या लागलेल्या आहेत आणि अजूनही या ठिकाणी चौकशी जी आहे ती नातेवाईकांकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन नितीन सांबरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।